नमस्कार. आज मी वर्धा येथे मालिताईच्या घरी आलेलो आहे. बऱ्याच वर्षानंतर, बऱ्याच म्हणजे तरी 25 ते 30 वर्षाचा कालावधी लोटला असेल मी ताईला बघून. आज बघून खूप समाधान वाटलं. ताईच्या घरी आल्यानंतर ताईच्या सगळ्या कुटुंबियांची ओळख झाली. म्हणजे एवढ्या वर्षानंतर माहिती असून पण, जवळ असून पण येता आलं नाही, ह्याचं आज मला रुखरुख वाटते. की संदीपबद्दल मी ऐकलं होतं, संदीप म्हणजे ताईचा मुलगा, त्याच्याबद्दल ऐकलं होतं. तर सगळ्यांचं आज प्रत्यक्षात सगळ्यांना भेटण्याचा योग आला. आणि हे सगळं आहे ते आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे. पूर्वजांनी आम्हाला जी रिलेशन्स मेंटेन करायला शिकवली आहे, आमच्या घरात जी शिस्त होती, वडीलधाऱ्यांना मान द्यायचा, वडीलधाऱ्यांचं ऐकायचं, ती शिस्त आज अजूनपर्यंत चालत आलेली आहे. आज पुढची जी आमची पिढी येते, त्या पिढीनं पण एकमेकाची ओळख असणं गरजेचं आहे. आणि तेवढ्याच आत्मीयतेने आपल्या मूळ कुटुंबाची किंवा मूळ घराची ओळख असणं गरजेचं आहे. तर आज ताईच्या घरी आलो आहे. ताई त्यावेळी आम्हाला सगळी आठवण येते की ताई, बायो, आम्ही त्यांची नावं कधी घ्यायचो नाही. मालिताई वगैरे नावं घ्यायचो नाही. बायोचं नाव घ्यायचो नाही, म्हणजे शाली जरी नाव असलं तरी नाव घ्यायचो नाही. आका ह्याचं नाव घ्यायचो नाही. मग हे सगळी जी कुटुंबीय होती ती कुटुंबीय म्हणजे आम्ही एकमेकाला जोडले गेलेलो होतो. एवढं का दत्तूदादा दरवर्षी भेटता, आका भेटला गेल्या वर्षी, बायोग काय भेटायचं योग नाही, पण बाकी सगळी कुटुंबातली मंडळी भेटत असतात. आणि हे वर्षातनं आमची एक वारी कशी असता पंढरीची, तशी वारी असा. आणि त्या दृष्टीनं आम्ही नेहमी येतो. आणि अशी उत्सुकता आणि सगळ्यांका मनात भेटायची सगळ्यांका इच्छा असता की आता ह्यो मेळटलो, बाळो मेळटलो, ह्यो मेळटलो, तो मेळटलो, ह्याका विनोद कसो हा रे बाबा, इलो की नाही. मग त्यावेळेत आमकां आठवण येता पहिल्या काळातली, जर आम्ही माळी असून धुमाकूळ घालीत सगळेजण हे करू, त्यावेळी बापूंचो दांडो आमच्या पाठी पडा. बरोबर आठवतं असं तुमका? सगळे बापू, भाई, भाऊ सगळे खाली लाईनीत त्या आडव्या वाकड्यावर बसलेले असत. आणि आम्ही मस्ती करू लागलो की मग त्यांचा बोंबाबोंब चालू होय. बापू तर प्रत्येकाच्या ते काठी घेऊनच पाठी लागात, दांडो घेऊन पाठी लागेल. हां, तेव्हा मग आका, बायो हे सगळी त्यावेळी येत. त्याच्यामुळे कंटिन्युअस आमचं सगळ्यांचं टच असं. पण आज बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं 25 ते 30 वर्षाचा कालावधी गेलो. हां, पण योगायोग आज येलो भेटायचो. कित्येक वेळा माझा भाऊ म्हणजे सुरेश भाऊ सांगित होतो की जाऊन भेटाने येऊया, संदीपला जाऊन भेटाने येऊया. पण योगायोग नाही होता. आज एवढे वर्ष ते काम करता, इकडे व्यवस्थित चालला काम, तर सांगता कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात असा, ह्याच्या क्षेत्रात असा, आपण जाऊन भेटून येऊया. पण कधीच योग नाही होतो. पण आज बाळामुळे योग येलो. बाळा धन्यवाद तुका. तुझ्या निमित्तानं गेल्या वर्षी आम्ही आकाक पण भेटलो आहे. तर आपण नाशिकला वगैरे होता, तर कित्येक वर्षांनी भेटला. मग हे सगळे जुन्या आठवणी असत ना, ते जुन्या आठवणी असे डोळ्यासमोरून सरकन जातात. बापू, दाजी, म्हणजे दाजी इले का आमका तर वाटा म्हणजे दिवाळी दसरो जसं असं ना, आमच्यातलं एक मोठं पुढारी, म्हणजे ज्याच्यामुळे आमची छाती हे होय की बा भरून या. हां, दाजींची भेट झाली मग आमका बरा वाटा. दाजी मुंबईसून काय हंटले हे सगळं आम्ही सगळ्या आठवणी हे करू. सगळेजण दाजींच्या भोवती गोळा होत. दाजींच्या बॅगेत काय असा, ही उत्सुकता सगळ्यांका लागलेली असा. तर आजही सगळ्यांका आठवण येतात. मग हे सगळे आजही थंय घरात एंटर केला की बसलेले दिसतात. वरच्या माळ्यावर गेला की बाई आजी, बरोबर, सगळी जेवण करताना आजही म्हाका त्या माळ्याच्या ह्याच्यावर दिसतात. सुरेखा, बरोबर, माली, बायो, आका हे सगळे त्यावेळी एकत्र कुटुंब. आणि एवढा भरलेला घर असा, 100-125 माणसं तर कायमस्वरूपी असत. आणि बाहेरची येणारी जाणारी माणसं, वर्ध्याचे पाहुणे, हे ते चालूच असा वर्ध. मग हे सगळं योगायोग येतं गणेशोत्सवाच्या निमित्तानं. नाहीतर आम्ही वर्षभर आमच्या कामात एवढे गुंतलेले असतो की आमका आठवण पण येणार नाही. पण एकदा इलो ना की मग गणेशोत्सव जवळ येलो का मग सगळी घरच्या माणसांका भेटायची ओढ लागता. आणि ह्या ओढीमुळेच आज ताईकडे येऊचं योगायोग गेलेलो असा. त्यानिमित्तानं संदीपची भेट झालेली. अशीच आता वारंवार भेटायची असा इच्छा असा. ताईच्या गणपतीकडे आता दर्शन घेतला, बरा वाटला. कित्येक वर्षांनी ताई खैर होता, वर्ध्याक असा सरपंच पण झालेला होता मध्ये, बरोबर ना ते. पण मागा त्यावेळी पण योग मिळाक नाही.
त्यावेळेस इच्छा होती की जाऊन भेटायला येऊया, एकदा अभिनंदन तर करून येऊया, आमचा ताई सरपंच झाला म्हणून. त्यावेळी आपण कसं योगायोग वाटा होता की जाऊ, पण त्यावेळी पण योग ना. पण आता चला त्यानिमित्तानं आज गेलो खूप वर्षांनी, बरोबर की किती वर्षाचं जुनं नातं आहे असं वाटायचं. आणि ह्या घराचं पण आमचं असंच होतं की भरपूर वर्षाची नाती जोडलेली आहेत. आज असं ताईची असा योगायोग आजचा आला की ताईच्या सगळ्या कुटुंबियांना भेटण्याचा योग आला. काय असं ती नाती सगळी बाय डिफॉल्ट इल्लेली असत, ह्याच्यात आपण बदल करू शकलो नाही. पण ती जशी वर्षानुवर्ष आम्ही म्हणजे एक ओढ प्रत्येकाक रवलेली असा की बाबा भेटला तर बरा वाटता, जाऊक व्हाया. पण ते आपल्या प्रत्येकाच्या कामाच्या आणि ह्याच्या निमित्तानं जाऊक मिळणार नाही. आज योगीलो खूप आनंद वाटलो, बरा वाटला दोघांका. आणि तुका धन्यवाद एवढ्या वर्षान बहिणी भावाची भेट करून दिल्याबद्दल. आणि असंच सगळ्यांका एकत्र हाणीत राहतो अशीच सदिच्छा. तिची नातवंडांना भेटण्याचा योग आला, त्याच्यामुळे समाधान वाटलं की एकदम सुखासमाधानात आहे. ताईनं सरपंचपद पण भुसवलेलं होतं, त्यावेळी मला यायची इच्छा होती. संदीपचा पण व्यवसाय खूप छानप्रमाणे चाललेला आहे, राजकारणात पण त्याचं चांगलं स्थिरस्थावर झालेलं आहे. ते बघून सगळं समाधान वाटलं. आणि ह्या कुटुंबाची अशीच प्रगती हो ही गणपतीचरणी मी प्रार्थना करतो. नमस्कार, थँक्यू. नमस्कार, मी संदीप सावंत. आज आमच्या घरी आमचे मामाश्री विजय राणे, आमच्या मातोश्री म्हणजे माझी आई, तिला ते माली म्हणतात. आणि तिला भेटण्यासाठी खास ते आनाव, म्हणजे ते आनाव हे त्यांचं मूळ गाव, पण ते आले आहेत अलिबागवरनं. आणि त्यांना भेटून आम्हाला एवढं आज समाधान झालं की म्हणजे माझा तर आनंद म्हणजे थोडक्यात मामा गगनात मावेन असं झाला. कारण माझ्या वयाच्या मला माझी ह्यांची कधी भेटच झाली नाही आजपर्यंत. फक्त मामा विजय मामांचं एवढं प्रस्थ आहे म्हणजे राणे, आणि ते प्रस्थ फार मोठं आहे, गोव्यापासून तर अलिबागपर्यंत, हे फक्त ऐकून माहिती होतं. पण यात मामांची माझी कधी भेट झाली नव्हती. हे आता मला म्हणजे तुम्ही मगाशी म्हणत होता हुरहुर, तशी माझ्या मनाला आता भेटल्यामुळे हुरहुर जायला लागली. अरे बाबा, एवढे माझे मामा म्हणजे त्यांचं नाव प्रस्थ मोठं असून ते मला आज भेटत आहेत. आणि एवढ्या वर्षांनी म्हटलं तर खरंच मामा तुम्ही माझ्या घरी आलात, मी तुमचं मनस्वी एकदम आभारी आहे. आणि ही आमची आई, हिचे तर संस्कार म्हणजे ही तुमची बहीण आहे, आणि तिने जे संस्कार तिकडे तुमचे जे राणे घराण्यात झाले तेच आमच्या घरात सावंत घराण्यात तिने म्हणजे जे रोपटं लावलं ते रोपट्याची फळं तुम्ही आज म्हणजे वेलीवर जी आलेली फळं ती तुम्ही आज बघताय कशी म्हणजे डौलाने सगळं चाललेलं आहे आमच्याकडे, आणि सगळे व्यवस्थित आहे. आणि आईचे संस्कार, माझी मिसेस कोल्हापूरची आहे, पण तिने पण तिला एवढं सांभाळलं की जे संस्कार तुमच्या राणे घराण्याचे इथल्या सावंत घराण्याचे जे एकोप्याचे होते तेच तिने तिच्यावर पूर्णपणे दिलेले आहेत. आणि आज ती पण एकदम म्हणजे सगळं आमची फॅमिली सांभाळून आहे. मुंबईपासून आमचं पण मोठं, तुमचं जसं राणे घराण्याचं कुटुंब मोठं तसं आमचं पण इथे सावंत घराण्याचं पण एक कुटुंब, आमची पण मोठी फॅमिली आहे इथे. आणि ती पूर्णपणे फॅमिली आज आमची आई ते सांभाळत आहे. हे सर्व आमचं चाललेलं आहे आणि आम्ही पण गुण्यागोविंदाने राहतोय इथे सगळे. नमस्कार, मी सोनाली संदीप सावंत. माझं माहेर कोल्हापूर, पण मला इकडे कोकणात आलं म्हणजे एकदम बघितलं पण नव्हतं आणि काय नाही, म्हणजे एकदम अनोळखी होतं एकदम. शहरात इकडे आले परत. आता इकडचे वेगळं राहणीमान, तिकडचं वेगळं राहणीमान, ते मी सगळं हे केलं म्हणजे जुळून आणलं सगळं. आणि आता आईवडील पण तिकडचं माहेरचं सगळं चांगलं आहे व्यवस्थित, आणि इकडे पण सासरी पण चांगलं आहे. आणि सगळं इकडे जे व्यवस्थित आपलं संसार आपला चालू आहे, आणि मुलांचं शिक्षणचं व्यवस्थित सगळं चालू आहे, आणि मिस्टरांचे पण व्यवस्थित धंदा वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे, आणि सुखी आहे मी ह्याच्यातच. आणि